गणित काहीच येत नसेल तर अभ्यासाला अशी सुरुवात करा, पण आधी फॉलो करून हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण यामध्ये तुम्हाला झिरो पासून हिरो पर्यंत घेऊन जायचा रोडमॅप आहे। गणिताच्या मागे इतके वर्ष लागून मला समजले की हा 8 स्टेपचा रोडमॅप आधीच माहित असता तर इतका वेळ लागला नसता। आणि हो, हे सोपे वाटेल, पण तरी याला हलक्यात घेऊ नका, कारण मी सुद्धा हीच चूक केली होती। झिरो ते हिरो हा रोडमॅप काय आहे? यात आधी 4 बेसिक गोष्टी आणि नंतर 4 पॉवरफुल टेक्निक आहे। आधी बेसिक गोष्टी बघू। 1 ते 20 पर्यंतचे पाढे पाठ करा। 17 7 किती, 13 8 किती हे पूर्ण पाढा न म्हणता सांगता यायला पाहिजे। 2 ते 3 अंकी संख्येचे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तोंडी करणे शिका। 3 यानंतर पुढील 3 प्रकरण परफेक्ट करा। लसावी, अपूर्णांक, शेकडेवारी। या 3 टॉपिकवर 90% गणित डिपेंड आहे। यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ केला आहे, तो बघून घ्या। 4 1 ते 30 चे वर्ग, 1 ते 20 चे घन पाठ करा। काहीही विचारले तरी सेकंदात उत्तर देता यायला पाहिजे। यानंतर पुढील 4 टेक्निक शिकून घ्या। 1 मराठी शब्दाचे गणिती अर्थ समजून घ्या। राजूचे 3 वर्षापूर्वीचे वय म्हणजे -3। शेताभोवतीचे 4 पदरी कुंपण म्हणजे -4 हे समजले पाहिजे। 2 याला इतके तर त्याला किती ही रेशो टेक्निक शिकून घ्या। 3 उत्तर काढण्यासाठी या बाजूच्या संख्या त्या बाजूला कशा न्यायच्या हे समजून घ्या। आणि 4 कोणत्याही टॉपिक मध्ये असणारी कोर कॉन्सेप्ट कशी ओळखायची आणि कशी शिकून घ्यायची हे समजून घ्या। बस या 8 गोष्टी तुम्ही क्रमाने करत आलात तर गणितात तुम्ही हिरो लेवलला पोहोचलेले असाल। पण यातील पहिल्या 4 बेसिक गोष्टी सहज शक्य आहे, पण त्यानंतरच्या 4 टेक्निक समजून घ्यायला तुम्हाला माझी मदत हवी असेल तर हेल्प अशी कमेंट करा, आपण त्यावर खास व्हिडिओ बनवू। टार्गेट 150 कमेंट। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।